अरे तुला जरा काय अक्कल बिक्कल हाय काय रे? सकाळपासून आवरायला लागलोय की कशाला पसारा करायला लागलायस? अगं सारिका, कसलं ओरडलीस तू त्याच्यावर? लहान आहे ना तो, काय परिणाम होतील त्याच्या मनावर? हे आत्ताच्या काळात का नाही काय वेगळंच झालंय. अहो एवढं एवढं ते पोरग, त्याचा मनाचा विचार आपण करायचा. अहो आपण तेवढं होतं आपल्याला शेंबूड काढायला येत होता काय? आई बाप बदाबद कनाकन कुतकं घालायचे तरी रडत रडत सगळी कामं करत होतो. आई बापाला घाबरत होतो. अहो हे जरा सुद्धा घाबरत नाही, आपणच उलट यांना घाबरायचं झालंय. आणि तुम्हाला एक सांगू काय, आता ते मोबाईल जरी बघितलं का नाही रील्स ढकलायला लागलं की त्या रील्सवाल्यांना पण माहित झालंय काय कोणास आपल्याला 2 पोरं आहेत ते सारखं मोठ्या मुलाच्या समोर बारक्या मुलाचं कौतुक करू नका, त्याचे जास्त लाड करू नका, मोठ्या मुलाच्या मनावर परिणाम होतील, ह्या बारक्याच्या मनावर परिणाम होतील, ह्यांना असं बोलू नका त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होतील. अरे प्रत्येक वेळेला ह्यांच्याच मानसिकतेचा विचार करायचं. बरं तुम्हाला माहितीये लगेच त्यांचं सायकॉलॉजी खराब होते. त्यांच्याशी कुठली चर्चा करायचं तर असं व्यवस्थित त्यांच्या मनाचा अंदाज घेऊन करा, मगच तुम्ही चांगले पालक. अरे खड्ड्यात गेलं ते चांगले पालक. परवा त्या मैत्रिणीच्या घरला गेलतो काय, ह्याला 4 वेळा खुणवलो, गप बस शांत बस, करू नकोस, हात लावू नकोस, असं खुनवालोय. वर माझ्याकडे डोळे मोठं करून बघायला लागलाय, मोठं मोठ्यानं वरडायला लागलाय. उठून एक कानाखाली खाडकनं लावून दिलं का नाही तेव्हा गप्प कोपऱ्यात बसलं. 4 तास त्या जागेवर हल्लं नव्हतं माहितीये. आणि तेव्हापासून कधीच सुद्धा कुणाच्यात गेल्यावर दंगा करत नाही का काय नाही, गप बसते. आपला आई बाप जे आपल्या बाबतीत करत होते का नाही, खाड्डकीने लावले की आयुष्यभर लक्षात राहत होतं. कशाच आले आता नवीनच फॅड आले. त्या पोरांच्या मानसिकतेचा विचार करा, त्यांना खायला काय दिलं तर त्याचा विचार करा, त्यांचं डेली रुटीन बघा. लय अति होते असं वाटत नाही तुम्हाला? आणि खरं सांगू काय, मला हे एवढं असलं काय मुळू बोलून का नाही पोरग्याला माझ्या नेबळं बनवायचं नाही. काय नाही, 2 खाईल 2 हाणून येईल. मी बोलणारच आणि मी माझ्या आईच फॉर्म्युला पुढे वापरणार. खाड्डकडे हाणले की व्यवस्थित आयुष्यभर लक्षात राहते त्याच्या. तुम्हाला बोलायचं असलं की नाही तुम्ही बोला त्या संग गुलू गुलू. ही रागात बोलली पण विचार करण्यासारखं बोलली.